वैष्णवी, वैष्णवी तुला बोलतो मी. काय नेमकं काय चाललंय आपल्या आयुष्यात काही कळानच गेले. काय चालले? उठलं की मोबाईल हा. लाईव्ह तुझं. हा काय चाललंय तुझं? काय चालू आहे म्हणजे? काय करते मी? लाईव्ह करते का? लाईव्ह का माझ्या आयुष्यात लाईव्ह चालू का? बघा, इंस्टाग्राम चेक करते. जरुरी आहे ते कमेंट वाचणं, बघणं, कुणी कुणी लाईक केलं हे बघणं जरुरी. व्हिडिओ किती गेला, काय गेला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही. माणूस एका टायमाला भाकर नसली ना तर राहू शकतो आताच्या सिच्युएशनला, पण मोबाईल शिवाय आणि इंस्टाग्राम शिवाय राहू शकत नाही. कळतंय का? इंस्टाग्राम डिलीट केल्यावर कळन तुला. डबल डाउनलोड करेन. हा डबल डिलीट करीन मी. बघ करूच ना, पासवर्ड बदलीन मी लय नकरा लावल्यावर. हाय असं डिलीट करून टाकीन मी. हा करताना काम बघा, काम एवढं मोठे भांडे पडे, एवढं मोठं घरात आवरायचे, तिकडे लक्ष द्या. का तुम्ही करता करू माझ्यावरच? मीच करून झाले सगळं. तूच करतीस. 4ला उठलेले, 4ला बरोबर 4ला उठले, नळाचं इतकं मोठं पाणी भरले, भांडे घासले, स्वयंपाक केलाय, कपडे धुतलेत, आंघोळ केली, देवपूजा केली आणि कामाला निघली आवरून. पसारला 7 वाजेपर्यंत. आता 7 वाजता उठला तर लागला तुम्ही मला बडबड करायला. किती हाका मारले? 10 मिनिटं झाला फक्त उठलात लगेच बडबड करायला सुरू केली. आ कळत नव्हतं का आतापर्यंत किती आवाज दिलेत? एवढं कुकरच्या शिट्याच लाईव्ह येत नाही. इतक्या जवळ झोपलात तरी बी. मला आवाज दिले नाही, गावाच्या लोकांना दिलेत ना. इतक्या जवळ शिट्टी, कुकर मरणाच्या शिट्ट्या वाजत होत्या कुकरच्या, वरण लावलेलं तरी आवाज नाही आला तुम्हाला. आणि लागला सांगायला. ते नाही दिसत, मोबाईल घेऊन बघाय बसल्याला बरं दिसते. एखाद्या तोंडात असं नाही येत. तू वैष्णवी 4ला उठती, 7ला कामावर जाती, कशी जाती, कशी आवरून जाती, तरी आपल्याला 3 टाइम आयतं ताजं खाऊ घालती करून. ते नाही दिसणार कधी. मोबाईलमुळे एवढं वाटलं झालंय ना की तू अर्धा घंटा सुद्धा माझ्यापाशी बसा नसतं निवांत गप्पा मारा. नाही, तुमच्यापाशी बसते आणि पोटावर चुना घालते बिबवा. तेच राहिले आता, तेच बाकी. नवीन पोरग नेतोय आपण. काल लग्न नाही झालं आपलं जवळ गप्पा मारत बसायला. आता गप्पा मारायचा विषय हे नाही राहिला आता. आता लेकराचं करिअर बघायचंय. नवीन असलं जुनं असलं तरी नवरा बायकोनी अर्धा घंटा का व्हायना निवांत गप्पा मारत बसलं पाहिजे. मला गप्पा मारायला येत नाही, कळलं का? भांडणं करतील का? हा, भांडणं करायला येतात मला. किती स्वप्न बघितले तुम्ही. 350 किलोमीटर गाडीवर जायचो आणि काय स्वप्न बघितले ते. काय बघितलं? निवांत असं बायको माझ्या शेजारी बसून निवांत असं गप्पा मारीन असं ठेवलं. अजून आणि काय काय केलं आणि काय झालंय ह्याचा विचार करीत बसतो. मी पण लय स्वप्न बघितली होती. माझ्या स्वप्नावरची धूळ मिळाली ना, तुम्ही पाणी ओतलं ना माझ्या स्वप्नावर, सगळे धुवून काढले ना, मग तुमचे पण धुवून काढायचे आता. मी पण लय बघितले होते. मस्त नवऱ्या जीवा खायचं, आयतं फ्लॅट मध्ये राहायचं, रानात काम नाही करायचं, घरात मस्त धुण्या मांडायला बाई ठेवीन नवरा माझा, मी आयतं बसून खाईन, मस्त फिरन आईस करीन. घर लग्न झाल्यापासून चुलन घरण रान ह्याच्या पलीकडे काय करून दिले का मला? आणि म्हणा की स्वप्न बघितली होती मी. स्वप्न सगळेच बघतात, सगळ्याचे स्वप्न पूर्ण नाही होत. हाही आयुष्य भारी बनायचं, कष्ट करायचं, नकरा नाही करायचा. आज कष्ट केलं तर म्हातारपणात खायला भेटल. म्हातारपणाचा ही तर आजचा भरोसा नाही माणसाचा. म्हातारपणाचं काय बघत बसती आणि म्हातारपणाचा काय विचार करतीस? सगळा विचार करूनच पुढचा पाय, मागचा पाय ना पुढच्या पायाच्या पुढे टाकावा लागत असतो. जरा तुम्हाला कुठं नादाला लागून उपयोग आहे. मला वाजला टाइम झालाय. मला किती झाले? मला 7 वाजता कामावर, फक्त 4 मिनिटं राहिलेत माझ्या कामावर जायला. तुमच्या नादाला लागून पुन्हा चांगलं झालं माझं व्हायचंय. एक विचारू का तुला? असं तुला वाटत नाही का की विषय तू कुठला विषय कुठं नेतीस? नाही वाटत मला. तुला हे शिकवलंय का तुझ्या मम्मीने? मम्मी नाही माझी, ती आई म्हणते मी तिला. आई. मम्मी मी आमच्यात नाहीत म्हणत. आईने हे शिकवले का तुला? माझ्या आईने लय चांगले संस्कार देत, लय शिकवले, पण तुमच्या पुढे मला असं वागावं लागतंय. चल बाबा आवडतो मी तुझ्या नाद्या लागून कोणाच चांगलं जायचं माझं व्हायचंय.